Hello students, welcome once again. Okay, so let's start with the thermodynamics numericals or some important multiple choice questions of the thermodynamics. टॉपिकची इंट्रोडक्शन आणि काल टॉपिकची रिव्हिजन आपण बघितलेली आहे. आय होप तुमच्या ती सगळी लक्षात आली असेल. टॉपिकचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे की टॉपिकमध्ये खूप कमी पॉईंट्स आहेत आणि कमी पॉईंटचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांनी याचा अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट की हा जुन्या सिलेबसमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये इनबिल्ड होता टॉपिक, थर्मोडायनॅमिकचा पार्ट. त्यामुळं मॅक्सिमम पॉसिबिलिटी अशी आहे की याचे क्वेश्चन्स खूप कमी सापडतील आपल्याला. त्यामुळं टाईप वाईज क्वेश्चन्स कमी आहेत आणि जे टाईप्स तुम्हाला आहेत आत्ता जे रिडक्शन सोडून ते खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपे टाईप आहेत. त्यामुळं कंपल्सरी या टॉपिकचा सगळ्यांनी अभ्यास करा, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मी क्वेश्चन डिस्प्ले करतो, त्याच्यानंतर तुम्ही हवं तर लिहून घेऊ शकता किंवा चेक करू शकता. ओके. We consider a thermodynamic system if delta U represents the increase in its internal energy and delta W is the work done by the system, then which of the following statement is correct? आता ॲक्च्युली हे जे एक्झाम्पल आहे ते फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनेमिक्स या बेसवरती एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि आपल्याला याच्यामधलं फाइंड आउट करायचं आहे की कंडिशन काय आणि कुठली प्रोसेस आहे हवं तर. सो डेल्टा यू जर इंटरनल एनर्जी असेल, डेल्टा डब्ल्यू जर वर्क डन असेल. ओके. तर बघा, डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा डब्ल्यू इज अन आयसोथर्मल प्रोसेस. सो पहिलं जे सेंटेन्स आहे ते रॉंग आहे. फर्स्ट सेंटेन्स इज रॉंग. वाय इट इज रॉंग? कारण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि डेल्टा यू झिरो असते. बघा, म्हणजे डेल्टा यूचा अर्थ काय? इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आणि इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम कुणावरती डिपेंड असते? टेम्परेचरवरती. बट आयसोथर्मलमध्ये तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, त्यामुळे तो ऑप्शन तर ऑब्वियस येणार नाही. सी सुद्धा ऑप्शन चेक करा. सीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डेल्टा डब्ल्यू. ॲक्च्युली आयसोथर्मलमध्ये डेल्टा यू नसतोच, बरोबर, कारण आयसोथर्मलसाठी जे काही डी क्यू असतं तेच डब्ल्यू असतं, कारण डेल्टा यू झिरो होतो त्याच्यामध्ये. आता राहिलेत बी आणि डी ऑप्शन, तर ह्या दोन्हीपैकी एखादा ऑप्शन असू शकतो. बट आता दोन्ही प्रोसेस ॲडियाबॅटिक दिसत आहेत. बघा, म्हणजे थोडक्यात जी आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती ॲडियाबॅटिकची कंडिशन आहे. मग तुम्हाला ॲडियाबॅटिकची कंडिशन माहीत असणं गरजेचं आहे. तर ॲडियाबॅटिकमध्ये काय असतं? क्यूची व्हॅल्यू झिरो असते फॉर ॲडियाबॅटिक. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके. मग जर क्यूची व्हॅल्यू झिरो असेल तर क्यूचा फॉर्म्युला काय असतो? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतो. मग मला सांगा, जर क्यूची व्हॅल्यू जर झिरो झाली तर डेल्टा यू इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? मायनस डब्ल्यू मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डी डब्ल्यू इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फक्त दोनच प्रोसेसचा या ठिकाणी विचार करायचा आहे. एक प्रोसेस आहे ती आयसोथर्मल, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, आणि दुसरी प्रोसेस आहे ती ॲडियाबॅटिक, ज्याच्यामध्ये हीट सप्लाय टू द सिस्टीम किंवा हीट गेन बाय द सिस्टीम ही झिरो असते. दोन्हीही प्रोसेस आपण बघितलेल्या आहेत. दोन्ही प्रोसेसची एक्झाम्पल्स किंवा दोन्ही प्रोसेसची इक्वेशन्स. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रोसेसमधलं तुम्हाला फर्स्ट इक्वेशन जे आहे, कुठलं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन, त्या इक्वेशनला व्हेरीफाय करायचं आहे प्रत्येक प्रोसेससाठी. त्यामुळे आयसोथर्मल असेल, ॲडियाबॅटिक असेल, आयसोबॅरिक असेल, आयसोकोरिक असेल, या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला फर्स्ट थर्मोडायनॅमिक्सचं जे इक्वेशन आहे किंवा फर्स्ट लॉ जो आहे तो व्हेरीफाय करावा लागतो. सो सेम त्या पद्धतीनं आपण याही एक्झाम्पलमध्ये ही प्रोसेस ॲडियाबॅटिक आहे समजल्यानंतर आपण सिम्पल ॲडियाबॅटिकसाठी प्रूफ लिहिला आणि त्याच्यावरून सांगितलं की डेल्टा यूची व्हॅल्यू ही मायनस डी डब्ल्यू असते. सो हा जो क्वेश्चन आहे तो थोडक्यात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरती डिपेंड आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट, if the specific heat of a gas at constant volume is 3/2 R, then the value of gamma will be. खूप इंटरेस्टिंग आणि खूप सोपा क्वेश्चन. ॲक्च्युली मेयर्स रिलेशन आपण बघितलं होतं, सी पी मायनस सी व्ही, त्या बेसवरती हा क्वेश्चन आहे. मी या ठिकाणी सोडवतो. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे हे सी व्ही दिलेलं आहे. बघा, सी व्ही, दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी व्ही. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित दिसत असेल, समजत असेल. सो गॅमाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. गॅमा
सो गॅमा आपण काय लिहितो, CP अपॉन CV लिहितो. मग आपल्याला CV तर दिलेला आहे, मग आता CP काढावं लागेल. मग तुम्हाला हे माहिती आहे का बघा, मेयर्स रिलेशन आपल्याला CP मायनस CV इज इक्वल टू R असतं असं माहिती आहे. मग जर तुम्हाला CVची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही CPची व्हॅल्यू आरामात फाइंड आउट करू शकता. ती कशी करू शकता बघा, मेयर्स रिलेशन काय आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R. दिस इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. किंवा आपण स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट ॲट प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या कंडिशन्स बघितलेल्या होत्या, आठवत असतील तुम्हाला, त्या कंडिशनवरचं हे एक्झाम्पल आहे. आपल्याला पाहिजे CP, सो मी CP बाजूला घेतो. सो CP इज इक्वल टू असं लिहितो मी, CV प्लस R लिहितो, चालेल का बघा. बट CV तर दिलेला आहे. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ CV, 3/2R आणि हे प्लस R. मग 3/2R आणि प्लस R म्हणजे किती होणार आहे, हे 5/2R होणार आहे. लक्षात येते का बघा. सो दिस इज वॉट, दिस इज द व्हॅल्यू ऑफ CP. समजलं. मग आता CP माहिती आहे, CV माहिती आहे, गॅमा काढूया. सो देअर फोर गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV. आता CP किती आहे, 5/2R आणि CV किती आहे, 3/2R. सो गॅमा इज इक्वल टू R कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल. सो 5/3. इज इट करेक्ट. सो B ऑप्शन. ओके, सो गॅमा इज इक्वल टू 5/3. आपण हे मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, आठवते पॉलिॲटॉमिक असेल किंवा डायॲटॉमिकमधली रिजिड नॉन रिजिड केस असेल, त्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीनं फाइंड आउट केलेलं होतं. आपण CV पहिल्यांदा कन्सिडर करायचो प्रत्येक मोनोॲटॉमिक डायॲटॉमिकसाठी. CVवरून आपण CP फाइंड आउट करायचो मेयर्स रिलेशनचा वापर करून, आणि CP अपॉन CVवरून आपण गॅमा फाइंड आउट करत होतो. सो सेम त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालू शकेल. आय होप की तुम्हाला हा टाईप समजला असेल. ओके, सेम टाईपचं एक असंच अजून एक एक्झाम्पल आहे. चल ते एक्झाम्पल बघा मी डिस्प्ले करतो. सेम टाईप आहे. द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस इज 7/2R. द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू दॅट ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे या केसमध्ये डायरेक्ट गॅमा असं उल्लेख इथं नाही आहे. सो गॅमा फाइंड करायचं असं म्हटलेलं नाही आहे, बट रेशो म्हटलेलं आहे बघा. बट तो जो रेशो आहे तो म्हणजे थोडक्यात गॅमा आहे. सो म्हणजे मगाशी जे एक्झाम्पल होतं तेच एक्झाम्पल आहे. कॉमन टाईप आहे बघा. तसं बघितलं तर हे नीटचं एक्झाम्पल आहे म्हणू शकतो आपण, बट CETसाठी सुद्धा हे एक्झाम्पल येऊ शकतं कारण तितकाच हा कॉमन टाईप आहे. ओके, चला. सो ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP दिलेलं आहे. तर बघा मगाशी CV दिलेलं होतं, आता CP दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 7/2R. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP अपॉन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV. आणि आपल्याला माहिती आहे की CP अपॉन CV म्हणजे कोण असतं, गॅमा असतं. म्हणजे थोडक्यात याही केसमध्ये आपल्याला गॅमा फाइंड आउट करायचा आहे. चला मग मेयर्स रिलेशन काय होतं, CP मायनस CV इज इक्वल टू R. मग आता CPची तर व्हॅल्यू दिलेली आहे. सो आपल्याला CV किती मिळणार, सो CV इज इक्वल टू CP मायनस R मिळणार बघा. बरोबर आहे. मग CP किती आहे, 5/2R आहे आणि हे मायनस R होणार. सो ही झाली व्हॅल्यू कोणाची, CVची. सो हे किती येईल सांगू शकताय, 5/2R मायनस R म्हणजे 5/2, 3/2 2 मायनस 5, 3/2R ना. CV इज इक्वल टू S, कारण CP 7/2 आहे ना. सॉरी इथं 7 आहे म्हणजे 5/2R येणार बघा. 5/2R हे थोडंसं करेक्ट करा. CPची व्हॅल्यू 7/2R आहे ना. सो 7/2R मायनस R केलं तर आपल्याला 5/2R मिळेल. म्हणजे CP मिळाला, CP ऑलरेडी दिलेला आहे 7/2R डिवायडेड बाय हा मिळाला आपल्याला 5/2R. सो इच इज इक्वल टू गॅमा. सो R ला R कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल. सो 7/5 राहील का बघा. येस. सो हे ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. लक्षात आलं. क्वेश्चन त्याच मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम या टाईपवरतीच आहे. त्यामुळे ते जे दिलं होतं ना मी मोनोॲटॉमिक डायॲटॉमिकच्या कंडिशन्स, त्या हवं तर पाठ करा किंवा मेयर्स रिलेशन पाठ करा.
सिमिलरली प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचं सुद्धा आपण एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. CP, CV, SP, SV यांच्यामधलं सुद्धा रिलेशन आपण त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. सो समरीमध्ये करत असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात पाठ होणं गरजेचं आहे. जेवढं सोपं आहे तेवढं तरी ॲटलिस्ट करा, कारण मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला त्या टाईपवरतीच येण्याचे चान्सेस जास्त आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मी कालच्या लेक्चरला तुम्हाला या टॉपिकमधलं ओव्हरऑल जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितलेलं आहे. ॲटलिस्ट तेवढं जरी केलं, ते फॉर्म्युले जरी पाठ केले, फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले. आता इथं बघा, हा फॉर्म्युला जर माहीत असेल तर डेफिनेटली एक्झाम्पल सुटू शकतं, कारण गिवन पॉईंट समजायला सोपे आहेत. कॅल्क्युलेट काय करायला विचारलेलं आहे हे सुद्धा सोपं आहे. मग जर गिवन पॉईंट्स आणि कॅल्क्युलेट काय करायला विचारलेलं आहे हे जर तुम्हाला नीट समजलं तर डेफिनेटली तुम्ही आन्सरपर्यंत कमी वेळेमध्ये अगदी 1 मिनिटामध्ये सुद्धा पोहोचू शकता. त्यामुळं फॉर्म्युले पाठ करा आणि जो थिअरी क्वेश्चनचा जो टाईम आहे तो तुम्ही युटिलाइज करू शकता न्यूमरिकल सोडवण्यासाठी, कारण थिअरी क्वेश्चनसाठी तुम्हाला फार तर 10 सेकंदामध्ये तो क्वेश्चन सुटणं अपेक्षित असतं. तर त्याच्यामधला जो काही टाईम राहतो तो ऑब्वियस तुम्हाला मग न्यूमरिकलसाठी उपयोग करता येईल, आणि न्यूमरिकलमध्ये मग तुम्ही काय 2 मिनटं 3 मिनटं घेऊ शकता आणि तेवढ्या मिनटामध्ये कदाचित न्यूमरिकल सुटूही शकतो. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडं. सो 4 नंबर क्वेश्चन, 1 2 3 4. येस, इन ॲन ॲडियाबॅटिक चेंज the pressure and temperature of monoatomic gas are related as P directly proportional to T raised to C. So what is the value of C? चला आता या ठिकाणी C फाइंड आउट करायचं आहे. तर थोडंसं ॲडियाबॅटिक प्रोसेसकडे जावं लागेल. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, तर Qची व्हॅल्यू 0 असते. ॲडियाबॅटिकमध्ये तुम्हाला बेसिक रिलेशन PVचं माहिती आहे बघा, P इंटू व्ही रेस टू गॅमा म्हणतो आपण, इज इक्वल टू कॉन्स्टंट. तसंच व्ही आणि टीचं रिलेशन असतं, तसंच पी आणि टीचं सुद्धा रिलेशन असतं. थोडंसे समरीमध्ये तुम्ही चेक करा, नसेल तर सिम्पल फाइंड आउट करा. तुम्हाला मी एक रिलेशन दाखवलं होतं पी आणि टीमधलं, तसं व्ही आणि टीमधलं, तसं पी आणि टीमधलं सुद्धा तुम्ही काढू शकता. सो प्रेशर टेम्परेचर आणि व्हॉल्यूम टेम्परेचर किंवा टेम्परेचर व्हॉल्यूम यांच्यामधली रिलेशन्स कशी काढायची, तर सिम्पल आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT आहे ते त्याच्यामध्ये पुट करायचं. कशामध्ये, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंटमध्ये. बस तुम्हाला PT असेल, TV असेल किंवा PV असेल हे रिलेशन्स डेफिनेटली मिळणार. बघा मी काय सांगितलं, स्टडी हा थोडासा समजून घ्या. तुम्ही PV मधलं रिलेशन काढू शकता, तुम्ही PT मधलं रिलेशन काढू शकता जे आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये दिसतंय बघा, आणि तिसरं तुम्ही TV मधलं रिलेशन काढू शकता, टेम्परेचर व्हॉल्यूममधलं. सो हे सगळी रिलेशन्स काढण्यासाठी तुम्हाला PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंटचाच वापर करायचा आहे आणि आयडियल गॅस इक्वेशन सिम्पल त्याच्यामध्ये पुट करायचं आहे. तुम्हाला तिन्ही रिलेशन्स मिळून जातील. आता आपल्याला विचारलेलं आहे प्रेशर आणि टेम्परेचरमधलं रिलेशन, म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचरच्या पॉवर जी C आहे ती पॉवर C किती असेल असा क्वेश्चन आहे. थोडंसं हे मी सेपरेट सॉल्व करतो. ठीक आहे, सो गिवन पॉईंट्स मी बघा, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T रेस टू C असं म्हटलेलं आहे. बट तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी प्रेशर आणि टेम्परेचरमधलं रिलेशन हे माहीतच पाहिजे. ते रिलेशन मी देतो आधी तुम्हाला इथं, सॉरी. एक मिनिट. सो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T रेस टू C. आपल्याला रिलेशन माहीत आहे, P रेस टू 1 मायनस गॅमा T रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे रिलेशन कोणाला हवं असेल तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. हे रिलेशन मी सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने आलेलं आहे ते. ओके, सो आता आपल्याला हे रिलेशन या ठिकाणी यूज करावं लागेल. सो आपण हेच मी असं लिहिलं तर चालेल का सांगा, P1 मायनस गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/T रेस टू गॅमा. चालू शकतं. म्हणजे हे तुम्ही ॲडजस्टमेंट सगळी करायची आहे, किंवा यालाच मी ऑर असंही लिहू शकतो बघा, P रेस टू, किंवा मी फक्त P जर लिहिला याचा तर डायरेक्टली प्रोपोर्शनल थोडंसं सॉल्व करून हे T रेस टू गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 असं रिलेशन येऊ शकतं. ठीक आहे, थोडंसं हे मॅथमॅटिक्स समजून घ्या. आता आपल्याला मोनो ॲटॉमिक गॅस दिलेला आहे. सो मोनो ॲटॉमिक गॅससाठी आपण गॅमाची व्हॅल्यू 5/3 घेऊया. तुम्हाला हे पण माहिती असेल बघा, 5/3, 7/5, 9/7 आपण बघितलं होतं थेरीमध्ये. सो गॅमाची व्हॅल्यू किती घ्यायची, 5/3 घ्यायची. ओके, सो आता हे 2 इक्वेशन्स आपण हवं तर तयार करू. आपलं पहिलं इक्वेशन कुठलं आहे बघा, हे
जे न्यूमेरिकलमध्ये दिलेलं पहिलं इक्वेशन आणि जे आपण तयार केलेलं हे दुसरं इक्वेशन आहे. तर थोडंसं इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला सीची व्हॅल्यू मिळू शकते बघा. सो काय मिळाले सीची व्हॅल्यू गॅमा अपॉन गॅमा -1 मिळाली का बघा. कारण ही पॉवर आणि ही पॉवर सेम असणार, कारण आपण टेम्परेचर आणि प्रेशर इकडं सेम केले बघा यासारखं. नीट समजून घ्या, डेफिनेटली कळेल तुम्हाला. ओके. सो सीची व्हॅल्यू किती आहे गॅमा अपॉन गॅमा -1. सो गॅमा इज इक्वल टू 5/3 दिलेला आहे. सो सिंपल हा गॅमा याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला सीची व्हॅल्यू निघणार. झालं, एवढंच आहे याच्यामध्ये. सो कसा फाइंड आउट करायचा मी थोडी एखादी स्टेप करून दाखवतो. हे 5/3 वरती होईल आणि खाली 5/3 -1 होईल ना, म्हणजे हे 2/3 होईल बघा खाली. सो 3 ला 3 कॅन्सल होईल. सो ही सी इज इक्वल टू 5/2. सो क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता ए ऑप्शन जो आहे तो ऑप्शन करेक्ट असेल, म्हणजे सी इज इक्वल टू 5/2 हे याचा आन्सर असेल. म्हणजे हा जो टाईप आहे ना, ह्या अशा टाईपमध्ये तुम्हाला आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक या प्रोसेसवरची एक्झाम्पल्स येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये असलेले प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर्स यांची रिलेशन्स माहीत पाहिजेत. ती रिलेशन्स माहीत असतील तर कदाचित हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सुटू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट हे नीट सोडवत चला किंवा लिहून घेत चला तुमच्या पद्धतीने कसंही. ठीक आहे. सो द वर्क डन ऑफ 146 किलोजूल इज परफॉर्म इन ऑर्डर टू कॉम्प्रेस 1 kilogram of gas adiabatically, and in this process the temperature of the gas increased by 7 degrees Celsius. So the gas is, आता गॅसचं नेचर फाइंड आउट करायचं आपल्याला. मोनोॲटॉमिक आहे, डायॲटॉमिक आहे, ट्रायॲटॉमिक आहे. आता त्यासाठी काय आपल्याला ओळखायला लागेल, तर त्यासाठी आपल्याला गॅमाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. सो गॅमा जर आपल्याला माहीत असेल तर आपण थोडक्यात तो गॅस मोनो आहे, डाय आहे का पॉलिॲटॉमिक आहे हे थोडंसं सांगू शकतो. मग आता गॅमाची व्हॅल्यू या ठिकाणी कशी फाइंड आउट करायची, तर त्यासाठी तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये गेलं पाहिजे. मग तुम्हाला गिवन पॉईंट्स काय काय आहेत, तर गिवन पॉईंट्स तुम्हाला एक वर्क डन दिसते बघा, वर्क डन. सो मी हे सेपरेट सोडवत आहोत. तर सो एकदा बघून घ्या क्वेश्चन व्यवस्थित किंवा याचे गिवन पॉईंट्स लिहून घ्या. ठीक आहे. वर्क डन मी म्हणू शकतो पहिल्यांदा गिवन पॉईंट आहे. किती दिलेला आहे वर्क डन 146 किलो जूल आहे ना, 146 इंटू 10⁻³ म्हणून याला डायरेक्ट किलो जूल असल्यामुळं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वर्क डन. या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर आरची व्हॅल्यू आपण 8.3 घेऊया कॉन्स्टंट 8.3. इथं मी असा युनिट लिहितो आहोत. आर म्हणजे कोण गॅस कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोल या केसमध्ये 1000 घेऊया बघा, मी गिवन पॉईंट्स आधी दाखवतो मला. आणि टेम्परेचर 7 डायरेक्ट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल. काय 7 डिग्री सेल्सिअस असं म्हणूया आपण. चला आता वर्क डन माहीत आहे, एन माहीत आहे, आर माहीत आहे, टेम्परेचर माहीत आहे. सो गॅमा पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागेल. सर तर कसा काढायचा, त्यासाठी तुम्हाला वर्क डनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. कोणासाठी ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. याचं एक खूप मोठं एक्सप्रेशन आहे बघा, म्हणजे PV⁻⁴ गॅमा आहे ना, त्याच्यावरून वर्क डन फाइंड आउट केलं जातं. जसं आयसोथर्मलचं वर्क डन काढतो आपण, ज्याला आपण क्यू म्हणतो, तसं ॲडियाबॅटिकमध्ये सुद्धा वर्क डन फाइंड आउट केलं जातं P∆V इंटिग्रेशन फॉर्म्युल्याप्रमाणे. आणि त्या वर्क डनची व्हॅल्यू किती येते हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. सो NR/dt अपॉन गॅमा -1 झालं. हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला तिथं आठवायला पाहिजे. सो याच्यावरून तुम्हाला गॅमा फाइंड आउट करायचं. मग सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो तुम्ही याच्यावरून गॅमा इझिली फाइंड आउट करू शकता. मग याच्यावरून गॅमा फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सिंपल त्या वरच्या ज्या व्हॅल्यू दिसत आहेत त्या डायरेक्ट याच्यामध्ये पुट करा. मी हवं तर तुम्हाला सोल्युशन देतो ह्याचं. सो याच्यामध्ये जो गॅमा आहे तो 1.4 इतका येतो. ठीक आहे. सो 1.4. सो हे थोडक्यात 1.4 आपण डायॲटॉमिकमध्ये बघितलं होतं. तर त्या डायॲटॉमिक गॅसेसमधली जी काही गॅमाची व्हॅल्यू होती त्याच्याशी रिलेटेड आहे. मोनोॲटॉमिकसाठी 5/3 असते ना, तशी डायॲटॉमिकसाठी 7/5 9/7 बघितलेली होती. सो 7/5 जरी आपण केली 7/5 तर चालू शकेल बघा. म्हणजे डायॲटॉमिकसाठी हा गॅमा आहे म्हणू शकतो का बघा आपण. आपण 7/5 आणि
9/7 अशा 2 व्हॅल्यू बघितलेल्या होत्या. सो त्यातली 9/7 म्हणू शकतो तुम्ही. 9/7 ह्याला चालेल का बघा, बरोबर ना? किंवा 7/5, हां सॉरी 7/5 म्हणू शकता. नाही 9 ॲक्युरेट येत नाही. सो रिजिडसाठी आपण बघितलं होतं बघा 7/5 येतं ॲक्युरेट. तरी पण ते डायटॉमिकच, म्हणजे हे सुद्धा डायटॉमिकचं आहे आणि हे सुद्धा डायटॉमिकचं. असं काही नाही की 9/7 वेगळं काहीतरी नाही, दोन्ही डायटॉमिकचेच आहेत. बट त्यातला करेक्ट कुठला आला आहे? 7/5 आलेला आहे. ओके. सो 1.4 जर गॅमा असेल तर तो 7/5 असं म्हणू शकतो. आणि आपण बघितलं होतं डायटॉमिक गॅसेससाठी गॅमाची व्हॅल्यू 7/5. सो सी ऑप्शन आहे डायटॉमिक गॅसेस. लक्षात आलं का बघा कुठला क्वेश्चन कशा पद्धतीनं आपण सोडवलेला आहे. नेक्स्ट, during an experiment an ideal gas is found to be obey an additional law Vp² is equal to constant. Initially the gas is at temperature T and has a volume V. What will be the temperature of the gas when it expands to volume 2V? ठीक आहे. सो थोडंसं हे कुठल्या केसवरती हे डिफाईन होतं आहे का बघा तुम्हाला वाचल्यानंतर. आयडियल गॅस इक्वेशनवरती एक्झाम्पल हे आपण सोडवू शकतो. ठीक आहे. सो 2 केसेसचं एक्झाम्पल दिसते आपल्याला. 2 केसेस इथं सोडवायला मिळतात. चला मी सेपरेट हे पुढं सॉल्व करून दाखवतो. तुम्ही हा एकदा चेक करा, हवं तर गिवन पॉईंट्स याचे लिहून घ्या. ठीक आहे. आपल्याला एक रिलेशन दिले बघा, P² V इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी सी म्हणतो. P² V इज इक्वल टू कॉन्स्टंट. बट आयडियल गॅस इक्वेशन काय असतं? सिम्पल आहे, PV इज इक्वल टू NRT. ही स्टेप तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. याच्यावरून मी सिम्पल P फाइंड आउट करतो हो, तर P इज इक्वल टू NRT/V. फक्त तुम्ही हिंट लक्षात ठेवा काय केलेलं आहे, काय चेंजेस केलेले आहेत. ओके. आता ही जी व्हॅल्यू आहे ना ती आपण ह्या वरच्या ठिकाणी पुट करूया, Pच्या ठिकाणी. मग मला सांगा इक्वेशन काय येईल? N² R² T² अपॉन V² आणि इंटू हे V इज इक्वल टू कॉन्स्टंट होईल. एक V तर कॅन्सल होईल. सो या ठिकाणी आपल्याला T आणि V मधलं रिलेशन सापडते बघा. T² आपण म्हणूया T². आता हा इथला एक V कॅन्सल होईल. सो T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V होईल का बघा, जरा चेक करा. म्हणजे आपल्याला याच्यावरनं हे रिलेशन सापडलं. काय रिलेशन सापडलं? तर T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. का तर NR ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत ना. ओके. सो वी कॅन से दॅट टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. सॉरी. मग आता हेच रिलेशन आपण स्क्वेअरचं T करूया फक्त. मग काय होणार आहे? सो T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट व्हॉल्यूम. हे सुद्धा करेक्ट आहे बघा. सिम्पल. म्हणजे T टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधलं हे रिलेशन आपल्याला बघायला मिळालं. तर आपल्याला सिम्पल याच्यावरून 2 केसेसचं मी शिकवलं तुम्हाला. T1/T2 इज इक्वल टू अंडर रूट V1/V2. झालं. 2 केसेसमध्ये लिहितो ना आपण. सो आपल्याला T2 फाइंड आउट करायचं असं म्हणूया. सो T2 मी असं लिहिलं तर चालेल का बघा. सो T2 इज इक्वल टू किंवा T2/T1 इज इक्वल टू, हे रिव्हर्स होणार ना. सो T2 इज इक्वल टू T1 अंडर रूट V2/V1 होणार आहे. चालेल का बघा. हे सुद्धा हे 2 कंडिशनचं तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं आपण हे सोडवतो वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट. सो आपल्याला T1 तर आपण जस्ट T कन्सिडर करूया. आता व्हॉल्यूमचे मात्र केस बघा. व्हॉल्यूम डबल सांगितलेला आहे. ठीक आहे. मग व्हॉल्यूम डबल म्हणजे काय? V2ची व्हॅल्यू ही टॉईस ऑफ V1 असेल. व्हॉल्यूम डबल सांगितलं याचा अर्थ काय? V2ची व्हॅल्यू टॉईस ऑफ V2 असेल. सो देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 आणि हे ब्रॅकेटमध्ये काय होईल मला सांगा. V2च्या ऐवजी 2V1 आणि ते V1 कॅन्सल होईल. सो फक्त 2 राहील का बघा. सो T2 इज इक्वल टू आपण ह्याला म्हणूया √2 इंटू T1ला फक्त T म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण पहिल्या कंडिशनचं टेम्परेचर बघा ना T म्हटलेलं आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या कंडिशनचं टेम्परेचर आपण T2 म्हणू शकतो. सो या ठिकाणी आपण T1ला T कन्सिडर करू शकतो. लक्षात येते का बघा. सो T2 इज इक्वल टू √2 इंटू T. सी ऑप्शन चेक करा याच्यामधलं. बघा नीट हे आन्सर
लिहून घ्या सगळं, हवं तर पाठीमागं रिवाइंड करून तो क्वेश्चन काय होता तो क्वेश्चन नक्की बघा, तुम्हाला थोडंसं हे लक्षात येईल की काय मी सोडवलेलं आहे आणि कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. सो सिम्पल हा आयडियल गॅस इक्वेशनचा जो टाईप होता त्याच्यावरचंच हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, जस्ट मिनिट, एक क्वेश्चन आय थिंक स्किप झाला की काय, नाही तोच आहे 32 क्वेश्चन नंबर, ओके बरोबर आहे. सपोज दॅट ABCD रिप्रेझेंट्स द एनर्जीज ऑफ 1 अर्ग, 1 जूल, 1 कॅलरी, 1 किलो कॅलरी. सो व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर मॅग्निट्यूड ऑफ देअर एनर्जीज. म्हणजे कुठली व्हॅल्यू ही जास्त असेल तर थोडंसं मी कॅलरी आणि याचं रिलेशन तुम्हाला सांगतो. सो तुम्हाला हे तर माहीत असेल की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल किंवा 4.2 जूल म्हणतात बघा, चालेल. आणि जूल आणि अर्गमधलं रिलेशन माहीत आहे 10⁻⁷. म्हणजे ह्याला जर मी ह्या जूललाच पुढं जर इक्वल टू कन्सिडर केलं तर 4.2 × 10⁻⁷ अर्ग असं होतं. ओके, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्यांवरनं जर तुम्हाला लक्षात आलं तर काय काय समजतंय बघा. ABCD रिप्रेझेंट्स एनर्जीज दिलेल्या आहेत. 1 अर्ग, 1 जूल आहे, 1 कॅलरी आणि 1 किलो कॅलरी आहे, बरोबर. म्हणजे साहजिकच जे किलो कॅलरीमध्ये असेल त्याची व्हॅल्यू जास्त असेल ना, पुन्हा कॅलरीमध्ये असेल त्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी, पुन्हा त्याच्यापेक्षा कमी जूलची व्हॅल्यू आणि पुन्हा त्याच्यापेक्षा कमी अर्गची व्हॅल्यू असेल. लक्षात येते. सो याच्यातला बी ऑप्शन करेक्ट असेल बघा, बी. सो डीची व्हॅल्यू जास्त ना, कारण ती किलो कॅलरीमध्ये आहे, कारण कॅलरी हे मोठं युनिट आहे बघा ना, 4.2 जूल आहे. किंवा जूल आणि अर्गचं सुद्धा कन्वर्जन खूप हे आहे. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग असं, सॉरी 1 अर्ग इज इक्वल टू 10⁻⁷ जूल असं म्हटलं जातं, कारण 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग असं होतं बघा. जे मी म्हणतोय ते लक्षात येते का. सो त्या रूलप्रमाणे आपण सिम्पल याच्यामध्ये किलो कॅलरी हे सगळ्यात मोठं युनिट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो डी मोठा असेल सी पेक्षा, सी मोठा असेल बी पेक्षा, बी मोठा असेल ए पेक्षा. सो अशा ह्या चारही फॉर्मॅटमध्ये आपण बी ऑप्शन करेक्ट आहे म्हणू शकतो. नेक्स्ट, ठीक आहे, हा सुद्धा एक इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता प्रोसेस सायक्लिक आहे बघा, सायक्लिक. सो सायक्लिकसाठी डेल्टा यू 0 असतो. तुम्हाला हिंट काय लक्षात ठेवायचे आहेत, कुठल्या प्रोसेससाठी कोण 0 असतो हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अगदी सुरुवात आपण आयसोथर्मलपासून करतो. सो आयसोथर्मलसाठी कोण कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, किंवा आयसोबॅरिकसाठी कोण, आयसोथर्मलसाठी टेम्परेचर, आयसोबॅरिकसाठी प्रेशर, आयसोकोरिकसाठी व्हॉल्यूम, ॲडिबॅटिकसाठी Q0. तसं सायक्लिक प्रोसेसमध्ये सुद्धा इंटरनल एनर्जी 0 कन्सिडर केली जाते. तुम्हाला हे माहीत आहे का बघा. म्हणजे मी इथं हवं तर असं लिहितो फॉर सायक्लिक प्रोसेस. आता हे एक्झाम्पल सायक्लिक प्रोसेसचं आहे हे आपल्याला लक्षात येते. सो डेल्टा यू आपण काय करूया, सायक्लिक प्रोसेससाठी 0 कन्सिडर करूया. ओके, मग मला सांगा जर सायक्लिक प्रोसेससाठी डेल्टा यू जर 0 असेल तर आपला जो फर्स्ट लॉ आहे तो फर्स्ट लॉ काय आहे, Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सायक्लिक प्रोसेससाठी हा लॉ आता काय होणार मला सांगा, की Q इज इक्वल टू डब्ल्यू होणार आहे. ओके, सो आता ह्या सगळ्याचा रेफरन्स घेऊन आपण मग आन्सर डिफाईन करू शकतो. Q, E and W denote respectively the heat added, change in internal energy. साहजिकच आहे बघा, चेंज इन इंटरनल एनर्जीला E नोटेशन दिलेलं आहे. ओके, आता पहिला ऑप्शन का नाही होणार, कारण वर्क डन आहे ना याच्यामध्ये. दुसरा पण ऑप्शन का नाही होणार, कारण Q आहे, वर्क डन आहे. शेवटचा ऑप्शन का नाही होणार, कारण Q आहे ना. फक्त तिसऱ्या ऑप्शनमध्ये E 0 आहे. ईचाच अर्थ डेल्टा यू. व्हॉट इज मीन बाय ई, इंटरनल एनर्जी, कारण डेल्टा यूचं नोटेशन या कंडिशनमध्ये ई लिहा असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण ई इज इक्वल टू 0 असं सिम्पली म्हणू शकतो. आय होप हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. त्यामुळे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर मी काय लिहिलेला आहे
एवढं जरी लक्षात राहिलं तरी बरंचसं तुम्हाला काही याच्या अदर क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होईल. त्यामुळे मी जेवढे देतो तेवढे तरी आधी लक्षात ठेवा आणि मग राहिलेला DPP सॉल्व्ह करा. ओके, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, लुक ॲट द क्वेश्चन. एक सायक्लिक प्रोसेस टाईप दिलेला आहे बघा. बघूया आपण क्वेश्चन काय आहे. When a system is taken from a state I to the state F along a path IAF, okay, it is found that Q is equal to 50 calorie and work is equal to 20 calorie. तर सगळे वर्क आणि एनर्जी कॅलरीमध्ये आहेत. along the path IBF Q is equal to 36 calorie. ओके, दुसऱ्या पाथला Qची व्हॅल्यू दिलेला आहे. तर दुसऱ्या पाथचं वर्क डन विचारलेलं. म्हणजे बघा थोडक्यात क्वेश्चन काय लक्षात येतोय का तुमच्या. दोन पाथ दिसत आहेत तुम्हाला. इथं एक IAF मी दाखवतो डायग्राममध्ये. एक हा असा पाथ आहे IAF आणि दुसरा पाथ आहे IBF म्हणजे असा पाथ आहे. म्हणजे मला सांगा हे दोन्ही पाथ बरोबर एकमेकांना कशा आहेत, इक्वल अँड अपोजिट आहेत असं आपण म्हणूया. ठीक आहे, इक्वल म्हणण्यापेक्षा अपोजिट आहेत असं म्हणूया, कारण वर्क डन बदलणार आहे दोन्ही केसमधलं. बट मला सांगा ही सिस्टीम कुठली आहे, प्रोसेस कुठली आहे. तर ही सायक्लिक प्रोसेस आहे. मग सायक्लिक प्रोसेससाठी डेल्टा यूची व्हॅल्यू किती असते, 0 असते असं आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात या दोन्ही पाथसाठी डेल्टा यू हा कॉन्स्टंट झाला. लक्षात आलं का बघा. कारण सायक्लिक प्रोसेसमधला जो काही चेंज आहे, ओके, कशामधला इंटरनल एनर्जीचा, तो पाथवरती डिपेंड नाही आहे. सो याच्यामधली हिंट काय, डेल्टा यू डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ. पाथ कसाही असू दे सायक्लिकमध्ये डेल्टा यू कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, मग बघा मी आता हे सोडवतो थोडं पुढं थोडंसं. सो आपला पहिला लॉ काय असतो, Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. याच्यावर मला डेल्टा यू सांगा किती येईल, Q मायनस डब्ल्यू ना, बरोबर. म्हणजे हा डेल्टा यू आपण कॉन्स्टंट म्हणूया दोन्ही पाथसाठी. जसं 0 असतो आपण चेंज इन इंटरनल एनर्जी, पाथवरती डिपेंड नाही आहे. मग पाथ अगदी ते दोन्ही पैकी कुठलाही पाथ असू दे. सो आपण ही इंटरनल एनर्जी दोन्ही केससाठी म्हणजे पहिल्या केससाठी म्हणू आणि दुसऱ्या केससाठी म्हणू आणि इक्वल करू. मग पहिल्या केससाठी Q1 मायनस W1, दुसऱ्या केससाठी Q2 मायनस W2. बघा म्हणजे सिंपल तो जो वरचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला फक्त मी 2 कंडिशनसाठी तयार केला. एका कंडिशनला Q1 मायनस W1 म्हटलं, दुसऱ्या कंडिशनला Q2 मायनस W2 म्हटलं. आता तुमच्याकडं Q1 W1 किंवा Q2 W2 याच्यामधलं काय काय आहे बघा. तर Q1 आहे, कॅलरीमध्ये सगळं दिलं ना. सो Q1 किती आहे तुम्ही क्वेश्चनमध्ये बघा हवं तर 50 दिसतं आहे. वर्क डन 20 दिसेल पहिल्या सिस्टीमचं किंवा पहिल्या पाथचं. दुसऱ्या पाथचं Q आहे ते 36 आहे आणि दुसऱ्या पाथचं वर्क डन आपल्याला फाइंड करायचं म्हणजे W2 फाइंड करायचं आहे. सिंपल. सो थोडक्यात याच्यावरून मला सांगा हे W2 आपण राईटला घेऊया. सो ते प्लस होईल. इकडं 50 मायनस 30 सो 6 येईल बघा आन्सर. सो इकडं 30 होईल ना, हे इज इक्वल टू 36 मायनस W2 होईल. सो W2 इज इक्वल टू 36 मायनस 30 सो इट बिकम्स 6 कॅलरी लिहूया कारण सगळे कॅलरीमध्ये आहेत ना. सो सगळे कॅलरीमध्ये असल्यामुळे आपण याचा आन्सर कॅलरीमध्ये लिहूया. सो डी ऑप्शन असेल बघा याच्यामध्ये. थोडंसं रिवाइंड करून क्वेश्चन पण बघत चला. क्वेश्चनची हिंट कुठली आहे, मग हिंट ही असेल तर कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचा एक कॉन्फिडन्स येईल की कुठल्या क्वेश्चनला कुठली हिंट आपण वापरायची असते आणि ती हिंट कशी लक्षात आली पाहिजे याच्याबद्दलचं एक थोडंसं तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट. ठीक आहे. 2 moles of monoatomic ideal gas occupy a volume V at 27 degrees Celsius. ठीक है. The gas is expanded adiabatically to a volume 2 root 2 V
द फायनल टेम्परेचर इज 150 केल्विन. बरं, आता इनिशियल 27 दिलेलं आहे आणि फायनल 150 केल्विन दिले बघा, डिग्री सेल्सिअस आणि केल्विन, त्यामुळे आपल्याला हे केल्विनमध्ये घ्यावं लागेल. व्हॉट इज वर्क डन बाय द गॅस, कारण आरची व्हॅल्यू बघा जूल पर केल्विन पर मोल दिले ना, ती जूल पर सेल्सिअस पर मोल अशी पण असू शकते. थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे, बट ठीक आहे आपण सोडूया. याचा आधी गिवन पॉईंट्स चेक करून घ्या सगळ्यांनी, मी हवं तर याचं सेपरेट आन्सर लिहितो. अवघड काही नाही, आपल्याला याच्यामध्ये प्रोसेस कुठली आहे ओळखायचं आहे, किंवा याच्यामध्ये मोनोॲटॉमिक गॅस आहे तर त्याचा गॅमा, CV, CP हे लिहायचं आहे, आणि आपल्याला वर्क डन विचारलेलं आहे. सो आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स लिहावं लागेल. ठीक आहे. प्रोसेस आयडियाबॅटिकली दिली आहे बघा, मग आयडियाबॅटिकली असेल तर क्यूची व्हॅल्यू ऑब्वियस 0 करतो आपण पहिल्यांदा. सो क्यू 0 केला तर वर्क डन आपल्याला मायनस डेल्टा यू मिळतं. झालं, मग डेल्टा यूची व्हॅल्यू काढली की वर्क डन मिळालं. ओके, सेपरेट सॉल्व्ह करतो मी हवं तर. चला, पहिल्यांदा ॲडियाबॅटिक प्रोसेस असल्यामुळे क्यू किती घेऊया आपण याला, 0 घेऊया. का 0 घ्यायचं लक्षात आलं, बिकॉज द प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग आपला पहिला लॉ काय असतो, सिन्स क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. बट क्यूची व्हॅल्यू जर 0 झाली तर डेल्टा यू म्हणजेच मायनस डब्ल्यू, किंवा डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू. सो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बस वर्क डन विचारले ना, म्हणजे डब्ल्यू फाइंड आउट करावं लागेल. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा यू, ते डेल्टा यू आहे. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जी. मग आता तुम्ही ॲडियाबॅटिक प्रोसेसची चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. बट तुम्हाला हे माहीत आहे का, चेंज इन इंटरनल एनर्जी सगळ्या सिस्टीममध्ये जिथं जिथं आहे ज्या प्रोसेसमध्ये, त्याची व्हॅल्यू आपण टेम्परेचर डिपेंडंट घेतो. सो डेल्टा यू किती घेतो माहीत आहे, NCV dt. लक्षात ठेवा, ही मोस्ट ऑफ सगळ्या प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी सेम असते. किती असते, डेल्टा यू इज इक्वल टू NCV dt. N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स, CV म्हणजे काय, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि dt म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. सो हाच फॉर्म्युला मी असं लिहू का, डेल्टा यू इज इक्वल टू, आपला एम काय आहे, डेल्टा यू फाइंड करणं, म्हणजे डेल्टा यू निघाला की आपल्याला वर्क डन मायनसमध्ये निघणार आहे. चला मग सिम्पल या फॉर्म्युल्यावरून मला डेल्टा यू डेफिनेटली निघणार आहे. एनची व्हॅल्यू 2 घ्या. हां, आता CV म्हणजे काय, CV मोनोॲटॉमिक गॅससाठी CV तुम्हाला माहिती आहे किती असतो, 3R/2. हे सुद्धा मी कालच्या लेक्चरला सांगितलेलं होतं. dt म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. आता इथं तुम्हाला 2 टेम्परेचर दिसत आहेत, एक पहिलं दिसतंय 27 डिग्री सेल्सिअस, दुसरं दिसतंय 150. बट 27चं केल्विनमध्ये करा 300 होईल ना, चेंज इन टेम्परेचर असंच लिहितो ना आपण, 300 मायनस दुसरं टेम्परेचर किती आहे, 150 आहे. दोन्ही केल्विनमध्ये लिहिले ना, 27चं मी केल्विन कन्वर्ट केलं. सो 27 डिग्री सेल्सिअस इज कन्वर्टेड इंटू केल्विन, आणि मायनस काय लिहिलं, हे 150 केलं. सिम्पल. आता हा एवढं जर सगळं सॉल्व्ह केलं, आरची व्हॅल्यू दिलेलं आहे 8.3, अहो तर तेही पुट केले, हा तर 2 इथंच कॅन्सल झाला. सो 3 इंटू 8.3 इंटू हे 300 मायनस 150 सुटेल ना. आता हे तर सोपं आहे सगळं. हे सगळं केलं की तुम्हाला इंटरनल एनर्जी मिळाली ॲडियाबॅटिक प्रोसेसमधली. मग जर ही इंटरनल एनर्जी असेल तर ही फक्त इथे पुट करा. सो तुम्हाला वर्क डन मिळेल मायनसमध्ये. आधी इंटरनल एनर्जी सांगतो मी किती येते. सो हे जर सगळं तुम्ही सॉल्व्ह केलं तर 3735 आन्सर येते. 3735 जूल असेल ना. आणि ही जर व्हॅल्यू आपण वरती पुट केली तर आपल्याला म्हणजे डब्ल्यू किती मिळणार आहे, फक्त मायनस साईन मिळणार याला. म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेशनची केस आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कॉम्प्रेशनच आहे ना. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वर्क डन. सो ऑप्शन बी चेक करा. सो पाठीमागं जाऊन क्वेश्चन बघणे, क्वेश्चनमधले गिवन पॉईंट्स बघणे आणि मी इथं सोडवलेले आन्सर्स बघणे, हे प्रॅक्टिस जर केलं तर थोडंसं डेफिनेटली लक्षात येऊ शकतं. समजला क्वेश्चन कुठल्या टाईपवरचा आहे. आता थोडंसं जो मेन पॉईंट आहे तो रिड्यूस असल्यामुळे बरेचसे क्वेश्चन्स कमी झालेले आहेत. सो या टॉपिकमध्ये अजून एक टाईप खूप महत्त्वाचा आहे ज्याला आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणूया. मग ते वर्क डन फाइंड आउट करणं असेल किंवा PV डायग्राम ड्रॉ करणं असेल तर प्रत्येक प्रोसेससाठी आपल्याला एखादा ग्राफ आहे किंवा ग्राफ बरेच आहेत ह्या टॉपिकमध्ये असं आपण म्हणूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरती बराचसा टॉपिक हा डिपेंड आहे. सो ते जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण बघूया. चला, हे तुमच्या लक्षात आलं असेल डेफिनेटली. नेक्स्ट ठीक आहे.
द ग्राफ ऑफ ए थर्मोडायनामिक प्रोसेस इज ए स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस. सिंपल पी व्ही डायग्राम आहे बघा. ही काय सांगायला गरज नाही मला वाटते, बऱ्याच जणांना ह्याचा आन्सर जमेल. कारण जर तुम्हाला पी व्ही डायग्रामचा अर्थ समजला असेल, पी व्ही डायग्रामची कन्सेप्ट समजली असेल तर आणि तरच हे तुम्हाला सोडवायला थोडंसं इझी जाईल. ओके, सो थोडक्यात मी पी व्ही डायग्रामचं एक्सप्लेनेशन देतो किंवा नक्की पी व्ही डायग्राम कशी ॲनालाइज करायची हे थोडक्यात इथं सांगतो. आणि एकदा तुम्हाला एकतर बेसिक फॉर्म्युला हा माहीत पाहिजे, कुठला? वर्क इज इक्वल टू पी डी व्ही माहीत पाहिजे. वर्क इज इक्वल टू पी डी व्ही. व्हॉट इज मीन बाय पी? प्रेशर. व्हॉट इज मीन बाय डी व्ही? चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट या इक्वेशनवरून लक्षात येते का बघा, जर एखाद्या प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम असेल तर तिथं वर्क डन असतं, आणि जर एखाद्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम कॉन्स्टंटचा अर्थ काय? देर इज अ नो चेंज इन द व्हॉल्यूम. साहजिकच ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे तिथं व्हॉल्यूमचा चेंजच नाही आहे. आणि जर व्हॉल्यूमचा चेंज नसेल तर डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती असणार आहे? 0 असणार आहे. मग मला सांगा, जर या इक्वेशनमध्ये डेल्टा व्हीची व्हॅल्यू जर 0 झाली तर ओव्हरऑल जे वर्क डन आहे ते पण कसं मिळणार आहे? 0 मिळणार. त्यामुळे लक्षात ठेवा, जर चेंज इन व्हॉल्यूम असेल, डेल्टा व्ही नॉट इक्वल टू 0 असेल तर तिथं वर्क डन नॉट इक्वल टू 0 असतं. मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, एनी व्हॉल्यूम, तेही सांगतो मी. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, एक्सपांडची केस असेल तर त्याला पॉझिटिव्ह वर्क डन म्हटलं जातं, आणि व्हॉल्यूम जर डिक्रीज झालं तर त्याला निगेटिव्ह वर्क डन म्हटलं जातं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात असू द्या. बट या केसमध्ये बघा, हे प्रेशर इथून इथपर्यंत आहे, मग हे डिक्रीज इन्क्रीज काही असेल, सो याच्यामध्ये चेंज इन प्रेशर आहे. बट व्हॉल्यूम चेंज झालं का? नाही. सो याच्यामध्ये डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती आहे? 0. या ग्राफसाठी स्पेशली बघा, व्हॉल्यूमची हीच व्हॅल्यू आहे. म्हणजे याच ठिकाणी इनिशियल व्हॉल्यूम आहे ॲज वेल ॲज फायनल व्हॉल्यूम आहे. मग फायनल मायनस इनिशियल आन्सर किती येणार आहे? 0 येणार. म्हणून या केसमध्ये डेल्टा व्हीला आपण काय म्हणायचं आहे? 0 म्हणायचं आहे. मग डेल्टा व्ही जर 0 असेल, सो वर्क इज इक्वल टू पी डेल्टा व्ही ना, सो इट बिकम्स 0. म्हणजे आन्सर खूप सोपं होतं ॲक्च्युली. 0 डायरेक्ट मी सांगू सुद्धा शकलो असतो, बट थोडंसं तुम्हाला ओव्हरऑल पी व्ही डायग्रामचा सुद्धा रेफरन्स देणं गरजेचं होतं. काही स्टुडंटना जर तो लक्षात येत नसेल तर तो तुम्हाला या क्वेश्चनच्या माध्यमातून समजू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. हा सुद्धा एक ग्राफिकल क्वेश्चनच आहे. फिगर 1, 2, 3, 4 रिप्रेझेंट द व्हॅरिएशन ऑफ व्हॉल्यूम विथ गॅस ऑफ द गॅस. म्हणजे पी व्ही डायग्राम आहे 4 सिंपल. व्हॉल्यूम एक्स ॲक्सिसवरती, प्रेशर वाय ॲक्सिसवरती. द गॅस इज टेकन अलॉंग द पाथ ABCDA. आता सगळ्या ठिकाणी तुम्हाला ABCDA पाथ बघायला मिळतोय. द गॅस इज टेकन अलॉंग द पाथ ABCDA इन ऑल द केसेस, देन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस विल बी. ओके, सो चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस विल बी. ओके, सो थोडक्यात कुठल्या ग्राफमध्ये आपण चेंज इन इंटरनल एनर्जी आहे असं म्हणू शकतो? ठीक आहे. हां, तर आता आपण थोडंसं सायक्लिक प्रोसेसचा विचार करूया यामधल्या. ठीक आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या सायक्लिक प्रोसेस कन्फर्म होत आहेत किंवा व्हेरीफाय होत आहेत असं आपण बघूया. एमध्ये बघूया होते का? ABCDA. तर एमध्ये सायक्लिक प्रोसेस कन्फर्म होते. दुसऱ्या ऑप्शनमध्ये ABCDA. चला, दुसऱ्या पण ऑप्शनमध्ये सायक्लिक प्रोसेस कन्फर्म होते. तिसऱ्यामध्ये ABCDA, तिसऱ्यामध्ये पण होते. आणि चौथ्यामध्ये ABCD नाही, C to D बघा, ॲरो रिव्हर्स दिसतोय. सो चौथ्यामध्ये तरी सायक्लिक प्रोसेस कन्फर्म होत नाही. म्हणजे आपल्याला आपलं जे आन्सर आहे ते पहिल्या 3 प्रोसेसमधलं आहे बघा. एकतर हे असेल, हे असेल किंवा हे असेल, कारण तिन्ही सायक्लिक प्रोसेस आहेत. ठीक आहे, बट तिन्ही सायक्लिक प्रोसेसमध्ये तुम्हाला सिमेट्री कशामध्ये वाटते? पहिल्या ह्या दोन डायग्राममध्ये. म्हणजे याच्यामधली जी इंटरनल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, ॲक्च्युली सगळ्या सायक्लिक प्रोसेस आहेत, सगळ्या सायक्लिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी 0 असते. बट काही ठिकाणी चेंज इन इंटरनल एनर्जी जर 0 असेल तर एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असू शकते ना, कशाची? इंटरनल एनर्जीची. सो सेकंड आणि थर्ड ग्राफमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला
सिमेट्री दिसते बघा ग्राफमध्ये, ठीक आहे. आता थोडंसं पहिल्या ग्राफमध्ये बघा, पहिल्या ग्राफमध्ये जी चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ती कशी असेल तर 0 असेल बघा, आपण म्हणू शकतो. किंवा पहिला, दुसरा आणि तिसरा ग्राफमध्ये जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला पहिल्या ग्राफमध्ये व्हॅरिएशन्स दिसत आहेत व्हॅल्यूजमध्ये, कोणाच्या, प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या. सो याच्यामध्ये आपण ए ग्राफ आहे असं म्हणू शकतो. थोडासा क्वेश्चन नीट लक्षात येतोय का बघा. सो देन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस विल बी, ठीक आहे. सो ए ॲक्च्युली आपण सायक्लिक प्रोसेस ओळखल्या पहिल्यांदा आणि सायक्लिक प्रोसेस ओळखून त्याच्यामधला मग चेंज डिफाईन केला. ओके. सो हा सुद्धा एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरचाच क्वेश्चन आहे, ठीक आहे. पुढचा एक ग्राफच आहे, ग्राफिकलच क्वेश्चन्स आहेत आता 2-3 इथनं पुढचे. ही एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तुम्हाला ही मी काल थेरीला पण सांगितली होती. जी पी व्ही डायग्राम आपल्याला दिलेली असते त्या पी व्ही डायग्राममध्ये एरिया अंडर द कर्व काढणं आपल्याला गरजेचं असतं. ओके. आणि तो जो एरिया अंडर द कर्व आहे तो कर्व म्हणजेच त्या प्रोसेसमधलं वर्क डन असतं. ओके. आता हे कशावरनं ओळखायचं तर आपली बेसिक मोशन इन प्लेनमध्ये डिस्टन्स व्हिलॉसिटी, व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमची कंडिशन आहे किंवा डिस्टन्स इज इक्वल टू व्हिलॉसिटी इंटू टाईमची कंडिशन आहे. म्हणजे जर त्या ग्राफमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिसचं मल्टिप्लिकेशन होत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनचा जो फॉर्म्युला असतो त्याला एरिया अंडर द कर्व म्हटलं जातं. म्हणजे व्हिलॉसिटी आणि टाईमचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्याला एरिया अंडर द कर्व डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. आणि या आपल्या केसमध्ये जर प्रेशर आणि व्हॉल्यूमचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्या एरिया अंडर द कर्वला वर्क डन असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात येते का बघा. कारण वर्क इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. बघा ह्या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे ना, प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये. म्हणून वर्क डन म्हणजेच दिलेल्या पी व्ही डायग्राममध्ये ग्राफच्या खालचा एरिया, ग्राफच्या अंडर जो काही एरिया असेल तो. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखता आलं पाहिजे. व्हॉल्यूम इन्क्रीजिंग असेल पॉझिटिव्ह, व्हॉल्यूम डिक्रीजिंग असेल निगेटिव्ह. आता ह्या केसमध्ये तर व्हॉल्यूम इन्क्रीजिंग दिसतंय ना, सो या केसमध्ये आपण पॉझिटिव्ह वर्क डन म्हणू शकतो. येस. चला, सो काय करायला लागेल बघूया ह्याच्यामध्ये. पी व्ही डायग्राम ऑफ ए सिस्टीम अंडरगोईंग थर्मोडायनॅमिक चेंजेस ॲज शोन इन द फिगर. द वर्क डन बाय द सिस्टीम इन A to B, B to C इज 30 जूल. ओके. वर्क डन थोडक्यात दिलेला आहे असं आपण म्हणूया. ऑफ हीट, इफ 68 जूल of heat is given to the system, then the change in internal energy of the system between A and C. Okay, between A and C. ठीक आहे. थोडंसं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स या ठिकाणी यूज करावं लागेल. डेल्टा यू विचारलेला आहे. सो डेल्टा यूचा फॉर्म्युला डेल्टा क्यू मायनस वर्क डन म्हणूया. तर सिंपल आपल्याला डेल्टा क्यू दिलेला आहे बघा, 68 दिलेला आहे आणि वर्क डन ओव्हरऑल प्रोसेसचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर 30 जूल दिलेला आहे. सो सिंपल आपण त्याची सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे. बघा मी फॉर्म्युला लिहितो आधी, हवं तर सेपरेट सॉल्व करतो, थोडीशी जागा लागेल. चला, सगळ्यात पहिल्यांदा मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लिहितो. क्यू इज इक्वल टू किंवा डेल्टा क्यू इज इक्वल टू delta u plus w. So therefore delta u is equal to q minus w. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला झाला. आता याच्यावरून डायरेक्ट डेल्टा यूची व्हॅल्यू काढली तर आपण असं लिहू शकतो बघा, q 68 घ्या मायनस 30 घ्या, सो इट बिकम्स 30 जूल म्हणू शकतो. बी ऑप्शन आहे बघा. ओके. म्हणजे थोडक्यात इंटरनल एनर्जी ही इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूवरती डिपेंड असते, बरोबर. म्हणजे पाथवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे अगदी पाथ आपण ए बी सी असा घेतला काय आणि ए सी असा घेतला काय, हा ए सी झाला आणि हा ए बी सी झाला ना, हा पाथ आणि हा ए सी झाला. सो पाथवरती डिपेंड नाही आहे. सिम्पल ती इंटरनल एनर्जी आणि इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यूवरती डिपेंड असते. म्हणून डायरेक्ट आपण ए टू सी साठी दोघांची सबट्रॅक्शन करू शकतो. सो 68 मायनस 30 जरी केलं तर डायरेक्ट आपल्याला हे आन्सर मिळतं 38 जूल. सो बी ऑप्शन आहे. मी ऑप्शन करेक्ट केला आहे की नाही बघा, बी ऑप्शन असेल त्या क्वेश्चनचा. ठीक आहे. अजून एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच आहे बघा. आता हे सिम्पल आहे.
हे तुम्ही स्वतःही सॉल्व करू शकता. याची मी फक्त हिंट देणार आहे तुम्हाला. मी याचं काय आता डिटेल एक्झाम्पल मी सोडून देईन, बट फक्त एक छोटीशी हिंट सांगतो या अशा टाईपच्या न्यूमेरिकल्समध्ये. जेव्हा अशा टाईपचे तुम्हाला ग्राफ समोर येतील, ग्राफमध्ये चेक करायचं एक्स ॲक्सिसवरती कोण आहे व्हॉल्यूम, वाय ॲक्सिसवरती कोण आहे प्रेशर. जनरली आता इथं युनिट दिलेलं नाही आहेत, कारण इथं इक्वेशनच्या स्वरूपात आन्सर काढायचं आहे. तुम्हाला काही ठिकाणी व्हॅल्यू दिल्या जातात. मग व्हॉल्यूम मीटर क्यूब दिलं आहे का, लिटर दिलं आहे का हे चेक करायचं नीट. सेंटीमीटर क्यूब दिलं आहे का, प्रेशर कशामध्ये दिलं आहे बघायचं. पास्कल दिलं आहे, ॲटमॉस्फेरिक दिलं आहे, ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिलं आहे पास्कल म्हणजेच. तर ऑप्शन्स बघायचे, ऑप्शन्समध्ये कुठल्या युनिटमध्ये आन्सर दिले चेक करायचं. बघा छोटीशी हिंट आहे, लक्षात ठेवा. सो जे आन्सर आपल्याला ज्या युनिटमध्ये दिलेलं आहे त्या युनिटमध्येच एक्स आणि वाय ॲक्सिस कन्सिडर करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर व्हॉल्यूम मीटर क्यूब दिलं असेल ॲन्सरमध्ये आणि एक्स ॲक्सिसवरती जर व्हॉल्यूम लिटरमध्ये दिलं असेल तर त्या लिटरचं तुम्हाला मीटर क्यूब करावं लागेल ना, 10⁻³ मल्टिप्लाय करून. सो अशा टाईपमध्ये तुम्हाला ऑप्शन्स बघायचे आणि त्या ऑप्शनला कन्वर्ट करायचं दिलेल्या व्हॅल्यूप्रमाणे, तरच तुमचं ते आन्सर बरोबर येईल. नाही बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते की आपण सोडवले बरोबर, बट ऑप्शन का येत नाही, कारण युनिटमध्ये थोडीशी गफलत होते, युनिट्समध्ये चेंजेस होतात आणि आपल्याला ते जमत नाही. आता सिम्पल वर्क डन काढायचं आहे बघा या सायक्लिक प्रोसेसमध्ये, या सायकलमध्ये, ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे वर्क डनचा फॉर्म्युला काय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द वर्क डन. जर असा ग्राफ असेल तर वर्क इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही असतं ना. म्हणजे थोडक्यात या ग्राफच्या अंडर जो एरिया असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, वर्क डन असं म्हणू शकतो. लक्षात येते. मग जर ग्राफच्या अंडर एरिया जर वर्क डन असेल तर सिम्पल हा जो ग्राफ दिसतोय तुम्हाला ABCD दिसते सायक्लिक प्रोसेस बघा, याच्यामधलं वर्क डन फाइंड आउट करायचं सिम्पल. मी अजून एक हवं तर सांगतो, A to B वर्क डन 0 असतं बघा. का तर व्हॉल्यूम चेंज नाही आहे, व्हॉल्यूम चेंज तिथं 0 दिसतोय, नो चेंज इन व्हॉल्यूम. ॲज वेल ॲज मी C to D एक दाखवतो तुम्हाला, ग्राफमध्ये चेक करा तुम्ही. C to D सुद्धा काय असेल, वर्क डन 0 असेल. B to C असेल बघा वर्क डन, व्हॉल्यूम इन्क्रीज आहे पण ते पॉझिटिव्ह वर्क डन असेल. सो मी पॉझिटिव्ह वर्क डन असेल तो. आणि जे D to A आहे ना ते निगेटिव्ह वर्क डन असेल. म्हणजे यात पण वर्क डन काढायच्या 2 कंडिशन्स आहेत. एक तर तुम्ही BCचं वर्क डन काढू शकता. BCचं म्हणजे काय, BCच्या अंडरचा एरिया असा, लेंथ इंटू ब्रेड, ते पॉझिटिव्ह झालं. आणि ADच्या अंडरचा एरिया म्हणजे हा एरिया, ते निगेटिव्ह झालं. दोघांची सबट्रॅक्शन करू शकता. ही झाली एक मेथड. आणि दुसरी मेथड काय, तर डायरेक्ट जो स्क्वेअर दिसतोय ना त्या स्क्वेअरचा एरिया काढायचा, ही दुसरी मेथड. पहिली मेथड काय म्हटलं मी, आधी BC काढा त्याच्यात -DA काढा. बट ही मेथड थोडीशी अवघड जाते. अवघड म्हणजे वेळ जातो याच्यामध्ये जास्त. त्यापेक्षा जर असा ग्राफ सायक्लिक प्रोसेस असेल तर सरळ जो स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, इलिप्स काही दिला असेल त्याचा एरिया काढायचा. मग इथं आपल्याला हा स्क्वेअर सारखा दिसतोय, रेक्टँगल दिसतोय, स्क्वेअर दिसतोय असं आपण म्हणूया. तर ह्या रेक्टँगलचा एरिया काढावा लागेल. म्हणजे ABCDचा डायरेक्ट एरिया काढा, ते तुमचं आन्सर असेल. मग ABCDचा एरिया कसा काढायचा सांगा, मी इथं लिहितो हवं तर. एरिया ABCDचा एरिया कसा असतो, एरिया डायरेक्ट 2 बाजूंची मल्टिप्लिकेशन ना. म्हणजे AB आणि ADचं मल्टिप्लिकेशन करूया, AB आणि ADचं मल्टिप्लिकेशन. बघा ही सेकंड मेथड आहे. पहिली मेथड मी या साईडला सांगितली, तर पहिल्यापेक्षा दुसरी मेथड सोपी वाटते. चला आता ABची व्हॅल्यू किती घ्यायची. प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. सो ABमध्ये तुम्ही ट्वाईस P1 - P1 म्हणू शकता. बघा ही जी व्हॅल्यू आहे ती. आणि ADसाठी तुम्ही ट्वाईस V1 - V1 म्हणू शकता. झालं, हे फक्त तुम्हाला सॉल्व करावं लागेल. ओके. सो पहिलं P1 होईल, दुसरं V1 झालं. P1 V1. D ऑप्शन चेक करा सगळे. सो या केसमध्ये जे वर्क डन आहे ते वर्क डन म्हणजे एरिया अंडर द कर्व. मी एरिया अंडर द कर्वच्या तुम्हाला कंडिशन सांगितल्या. पर्टिक्युलर एखादा एरिया असेल त्याचं वर्क डन कसं काढायचं हे सांगितलं. यात अजून एक छोटीशी हिंट देतो तुम्हाला मी अजून. बघा समजा जर ग्राफ असा आला तर सरळ ह्या सर्कलचा एरिया काढायचा. समजा जर ग्राफ असा आला तर हा इलिप्स झाला बघा, इलिप्स. मग इलिप्सचा एरिया कसा असतो, सर्कलचा एरिया काय असतो, πr². हे तुमचं वर्क डन असेल. तसं इलिप्सचा एरिया काय करायचा, वर्क डन म्हणजे एरिया म्हणजे पाय आणि आरच्या ऐवजी AB लिहायचं. आता A आणि B म्हणजे काय बघा, तर A म्हणजे हा A आणि B म्हणजे हा B. म्हणजे जे इलिप्समध्ये असं असतं ना तर हे A म्हणूया आपण, आणि हा जो आडवा हॉरिझॉन्टल दिसतो ना याला B म्हणूया आपण. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स B आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स A एवढंच घ्यायचं बरं का, रेडियस.
कारण मेजर ॲक्सिस मायनर ॲक्सिस म्हटलं जातं. जर तुम्हाला डायरेक्ट असा स्क्वेअर आला तर डायरेक्ट ह्या स्क्वेअरचा एरिया काढा. डायरेक्ट असा ट्रायंगल आला, ह्या ट्रायंगलचा एरिया काढा, इकडला आणि इकडला, झालं ते वर्क डन असेल. जर रेक्टँगल आला असा तर डायरेक्ट याचा एरिया काढा, तर ते तुमचं वर्क डन असेल. ओके, सो ही एक हिंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजून एक क्वेश्चन बघूया. हा सुद्धा वर्क डनचाच आहे, फक्त आता याच्यामध्ये वर्क डन काढताना तुम्हाला असं काही क्लोज लूप दिसतोय का नाही. त्यामुळे डायरेक्ट काय करायचं, जो काही तुम्हाला कर्व दिलेला आहे, जी तिरकी लाईन दिसते का स्लोप, पॉझिटिव्ह स्लोप दिसतोय हा, त्या स्लोपच्या अंडरचा एरिया मेन्शन करायचा, मार्क करायचा. ओके, आणि तो एरिया मार्क करून तुम्हाला त्याचा आन्सर काढायचा. मी इथं तुम्हाला मार्क करून दाखवतो. हो, तर हा एवढा सगळा एरिया तुम्हाला काढावा लागेल बघा इथपर्यंत. म्हणजे हा एवढा, म्हणजे याच्यामध्ये एक ट्रायंगल आणि एक हा रेक्टँगल तयार झाला बघा, किंवा स्क्वेअर काही म्हणा, व्हॅल्यू डिपेंड आहे ना ते. आपण रेक्टँगल म्हणूया. तर थोडक्यात हे जे दिसतंय ना तुम्हाला ABCD, तर हा एक ट्रॅपेजियम आहे बघा. हा ट्रॅपेजियम, एक ट्रायंगल आणि एक स्क्वेअर असतो त्याच्यामध्ये, त्याला ट्रॅपेजियम असं म्हटलं जातं. सो या केसमध्ये तुम्हाला या ट्रॅपेजियमचा एरिया फाइंड आउट केला की तुम्हाला ते वर्क डन मिळेल. सिंपल, व्हॉट इज द वर्क डन म्हटले ना. सो सगळ्या व्हॅल्यू दिलेत बघा. आता इथं नीट चेक करा. एक्स ॲक्सिसवरती मीटर क्यूब, मी मगाशी म्हटलं ना की एक्स ॲक्सिसवरती व्हॉल्यूम असतं ते कशामध्ये बघा, ऑप्शन्स बघा. वाय ॲक्सिसवरती प्रेशर आहे कशात बघा, ऑप्शन्स बघा. तर एक्स ॲक्सिसवरचं व्हॉल्यूम मीटर क्यूब आहे, वाय ॲक्सिसचं प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू SI मध्ये आहेत आणि दिलेले ऑप्शन्स जूलमध्ये आहेत. सो जूलसुद्धा SI युनिट आहे. त्यामुळे या केसमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करायची गरज पडणार नाही. सिंपल. बट याच जर ठिकाणी तुम्हाला युनिट्स वेगवेगळी दिली असती तर मात्र तुम्हाला डेफिनेटली कन्व्हर्जन करावं लागलं असतं. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. सो इथं कन्व्हर्जनची गरज नाही. डायरेक्ट दिलेल्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्ही इथं घ्या आणि त्याच्यानुसार सॉल्व करा. सो सिंपल, पहिला ट्रायंगलचा एरिया आणि नंतर स्क्वेअरचा एरिया काढा. ट्रायंगलचा माहिती आहे आपल्याला 1/2 बेस इंटू हाईट, आणि रेक्टँगलचा माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. सिंपल, ह्या दोन एरियाची ॲडिशन करा, T+R करा. इथं मी लिहिले बघा. सो T+R केलं की तुम्हाला जे पाहिजे ते आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, मी सोडवतो इथं. सो वर्क डन म्हणतो मी, W इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल, एरिया. कोणाचा एरिया काढावा लागेल, जो ट्रॅपेजियम म्हटलं आपण. ट्रॅपेजियम कोण आहे, ट्रॅपेजियम ABCD आहे बघा, याला म्हटलं जातं एरिया ऑफ द ट्रॅपेजियम. बट ट्रॅपेजियममध्ये कोण आहे, एक ट्रायंगल आहे आणि एक रेक्टँगल आहे. मग त्याचा एरिया मी इथं आता होतं व्हॅल्यू टाकतो 1/2. ओके, सो 1 × 10⁵ हे प्रेशर आहे बघा, आणि प्लस 5 × 10⁵. मी फॉर्म्युला लिहितो डायरेक्ट, आणि इंटू 5 - 1. जरा एकदा तुम्ही चेक करा व्यवस्थित मी जे सॉल्व करतो ते. सो 3 × 10⁵ × 4. ठीक आहे, 1/2 प्लस 5/2. 3. येस. So it becomes 12 × 10⁵ जूल. ठीक आहे, ऑप्शन बी चेक करा. लक्षात आलं का बघा. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हा एरिया फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे, क्वेश्चन नीट चेक करा आणि ट्रायंगल आणि स्क्वेअरचा एरिया फक्त एकदा चेक करा. सो ॲज पर बुक मी तुम्हाला याचं बी आन्सर सांगतो. लक्षात आलं का बघा. सो ह्या ज्या कन्सेप्ट्स होत्या, ह्या कन्सेप्ट सगळ्या व्यवस्थित एकदा चेक करा. येस. सो ह्या क्वेश्चनचं बी आन्सर होतं का बघा. ओके, सो एकदा जेवढे झालेले क्वेश्चन्स आहेत ते सगळे नीट बघा. टाईप वाईज मी शक्यतो घेतलेला आहेत. एकतर कमी टाईप आहेत ह्या टॉपिकमध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो. कंपल्सरी याचा सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. हा टॉपिक आरामात तुम्हाला 2 ते 3 मार्क्स मिळवून देणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल प्लॅनिंगमध्ये जर तुम्ही नीट हा टॉपिक कन्सिडर केला असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सो जेवढे झालेले क्वेश्चन्स आहेत ते नीट बघा, किती समजलं काय समजलं. बाकीचं आपण मग काही शंका असेल DPP मधली DPP सॉल्व करा. कमी क्वेश्चन्स आहेत फार. DPPचे आन्सर्स सोल्युशन देतो मी तुम्हाला. काही शंका असेल तर मला तसं कळवा. ठीक आहे.
भेटूया आपण पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक, त्याची रिव्हिजन आणि पुन्हा त्याचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तोपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू सो मच.